परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानी यांचं महामेरू सकल जनांचे आधारू जीवन विद्येचा शिल्पकार पै सद्गुरु चरणी कोटी कोटी वंदन। सद्गुरूंच्या कार्यामध्ये सावळीप्रमाणे साथ देणाऱ्या सद्गुरूंच्या धर्मपत्नी आम्हा सर्व नामधारकांच्या मातृतुल्य सौ शारदामाई चरणी कोटी कोटी वंदन। जीवन विद्येची धुरा आपल्या खांद्यावरती समर्थपणे सांभाळणारे सद्गुरूंचे सुपुत्र जीवन विद्या मिशनचे युवा मेंटर श्री प्रल्हाद दादा पै आणि मिलन वहिनींना वंदन करून इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नामधारक, सर्व गाळेलवासीय, नेतारडेवासीय, दोडामार्गवासीय सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि आपण सर्वजण आपला अतिशय अमूल्य वेळ काढून आजच्या या कृतज्ञता दिन म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो। कालपासून मी अतिशय आनंदात आहे, कारण अतिशय नम्र गोड माणसांना, नामधारकांना या ठिकाणी भेटण्याची संधी मिळाली। खरोखरच दोडामार्गमध्ये येऊन जीवनविद्येचं कार्य या ठिकाणी खूप सुंदररित्या चालतं। चांगल्या रीतीने सद्गुरूंचा जो संकल्प आहे, हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे आणि जगातील प्रत्येक माणूस हा सुखी झाला पाहिजे, या संकल्पाला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी खूप सुंदररित्या होतोय। सद्गुरु श्री वामनराव पै यांचा एक अतिशय सुंदर अमृत तुषार आहे। सद्गुरु असं म्हणतात की तुम्ही भोगी होऊ नका, तुम्ही त्यागी सुद्धा होऊ नका, तर तुम्ही योगी व्हा म्हणतात। योगी म्हणजे काय? योगी म्हणजे इतरांच्या उपयोगी पडणे, तो योगी। आणि आज सद्गुरूंच्या संकल्पाला जो जो उपयोगी पडलाय, ज्यांनी ज्यांनी या कार्याला हातभार लावलाय, ज्यांनी ज्यांनी या कार्याचा रथ ओढलाय, त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे। आणि असाच सहकार्य आज या दोडामार्ग शाखेकडून सुद्धा हा संकल्पाचा रथ ओढला जातो। म्हणून दोडामार्ग शाखेचे, गाळेल उपकेंद्राचे, नेतारडी उपकेंद्राचे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण। आता सगळ्यांचे सत्कार झाले, सगळ्यांचं कौतुक झालं। जीवन विद्या मिशन ही माणसाला ज्ञानाने सुखी करते। जगाच्या पाठीवर अशी एकमेव गोष्ट आहे जी माणसाला 100% सुखाची गॅरंटी देते, ती म्हणजे काय? ज्ञान। तुम्ही सर्वांनी साखर खालाय का हो? रोजच खातो। तुम्ही मीठ खालाय काय? नमक, सॉल्ट, रोजच खातो। तुम्ही लिंबू खालाय का हो? कसा असतो? आंबट। साखरी गोड असते, मीठ खारट असतं, लिंबू आंबट असतो। आता मला इथे एक प्रयोग करायचा आहे। मला साखरेतनं गोड पण बाजूला काढायचं आहे, मला मिठातून खारट पण वेगळं करायचं आहे, मला लिंबूतून आंबट पण वेगळं करायचं आहे। कोण आहे का करू शकतं इथं? कोणी आहे का? म्हणजे साखर खाणार गोड नाही लागली पाहिजे, मीठ खाणार खारट नाही लागलं पाहिजे, लिंबू खाणार आंबट नाही लागलं पाहिजे, असं करता येतं का? गोडपण हे साखरेचं स्वरूप आहे, त्याला वेगळं करता। तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय ती प्लास्टिकची खुर्ची आहे, मग मी काय म्हटलं, त्या खुर्चीतून प्लास्टिक काढा, काढता येतं का? नाही। तसंच
जगातल्या जसं गोड पण साखरेला चिकटून आहे, खारट पण मिठाला चिकटून आहे, तसं जगातल्या सगळ्या चांगल्या 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 द रिचेस ऑफ वर्ल्ड म्हटलं जातं. सगळ्या चांगल्या जसं सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, उत्कर्ष, उन्नती, वैभव जे तुम्हाला हवं आहे, या जगातल्या सगळ्या चांगल्या 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 गोष्टी एका गोष्टीला चिकटून आहे. जसं गोडपण साखरेला चिकटून आहे, तसं जगातल्या सगळ्या गोष्टी एका गोष्टीला चिकटून आहे. जसं साखर खाली की गोड पण त्याच्या बरोबरच येतं ना फ्री मध्ये. आम्ही असं म्हणतो का दुकानात जाऊन, अहो जरा गोड द्या, गोड पण द्या साखरेचा, असं विचारतो का? नाही, आम्ही साखर मागतो. म्हणून जर आपल्याला जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या पाठीमागे धावायचं असेल, तर ह्या गोष्टी कुणाला चिकटले त्याच्या समोर आपल्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून आज मी वयाने अतिशय लहान आहे, माझं भरभरून कौतुक करण्यात आलं या ठिकाणी, परंतु मी तुमच्या समोर खूप लहान आहे, वयाने लहान आहे, ज्ञानाने लहान आहे, सगळ्या गोष्टीने अतिशय लहान आहे. परंतु सद्गुरू म्हणतात ना की जी जसं म्हटलं ना सगळ्या चांगल्या गोष्टी एका गोष्टीला चिकटून आहेत, ती गोष्ट कुठली म्हणजे ती आहे ज्ञान. ज्याने हे ज्ञान मिळवलं, ज्याने हे आत्मज्ञान मिळवलं, ह्या सगळ्या गोष्टी मुंग्यासारखं आपल्या पाठीमागे लागतात. अहो तुम्ही बघितलंय ना गुळ असतंय, कधी तुम्ही असं बघितलंय की तुमच्या घरात जे गुळ आहे ते डब्यातून बाहेर आलंय आणि असं टुनुक टुनुक उड्या मारत 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 मुंग्यांच्या घरी गेले, कधी बघितला? काय होतं? मुंग्या गुळाकडे येतात, गुळ मुंग्याकडे जातं का? नाही. आणि आम्ही अखिल मानवजात आज हे करत बसले, जे आपल्याला हवं आहे, ज्या त्या चांगल्या 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 सगळ्या मुंग्या आहेत. गुळ कोण आहे? आपण गुळ आहे. गुळ्याने मुंग्याकडे जावं की मुंग्याने गुळाकडे यावं? सद्गुरूंनी हाच विचार बदलला. मग आपल्याकडे काय ह्या सगळ्या चांगल्या 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 गोष्टी येत नाही? त्याला कारण म्हणजे आम्ही कडू झालोय. कारल्याला कधी मुंग्या चिकटून बसतात का? कारलं कडू कारलं बसतात का? नाही. कडू कारल्याकडे मुंग्या जातच नाही. म्हणून सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, उत्कर्ष, उन्नती आपल्याकडे येत नाहीये. ओळखून जायचं मी कडू झालोय. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, मी सुद्धा कडू होतो, माझ्या सुद्धा जीवनात सुख, शांती, समाधान काय दुःख प्रचंड होत. पण काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात, पिकली या शेंदे कडूपण गेले, पिकली या शेंदे कडूपण गेले, ऐसे माझे मन करी देवा, ऐसे माझे मन करी देवा, तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाव परमानंद मना संगे, गाव परमानंद मना संगे, तुका म्हणे आता आनंदी आनंद. पिकली शेंदे, शेंदे म्हणजे काय? जीभ. माझी जीभ कडू होती, माझं जीवन कडू होतं, माझ्या जीवनात सगळं दुःख होतं. मी माझी जीभ विठ्ठल नामाने पिकवली. त्यानंतर माझ्या जीवनामध्ये सगळ्या ह्याच्या मुंग्या येत नाही यायला लागल्या. तोपर्यंत माझ्याकडे कोण तुकाराम महाराज कोणी ओळखत नव्हतं. ज्या दिवशी पिकली या शेंडे नाम घेऊन 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 विठ्ठल 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 शेंडी झाडाला बांधून विठ्ठल 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 केले, त्यावेळेला हे नाम घेऊन 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 माझी जीभ पिकली आणि मी गोड झालो आणि जगातले सगळे सुख सगळं माझ्याकडे येऊन धावू लागले. ओळखून जायचं की मी आज कडू आहे म्हणून माझ्या जीवनात दुःख आहे. काल पण आपला विषय झाला, आपल्या मनावर काजळी बसलेली आहे. 2 मिनिटात शॉर्ट मध्ये सांगतो, आपल्या मनावर काजळी बसलेली आहे.
ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हेच सांगतात, माझ्या जीवनात दुःख दिवाळी नव्हती हो म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. मी सुद्धा सर्वसाधारण माणसांसारखंच सगळं जीवन दुःखाचं सुरू होतं. अतिशय दुःख. बघा या संतांच्या जीवनात जे दुःख आलंय ना, त्याच्या समोर आमचं दुःख काहीच नाही, काहीच नाही. एवढं दुःख त्यांनी सहन केलेलं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी, तिथे विवेकाचा दीप उझळीला, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. माझ्या मनावर बसलेली मन, तिथे तुकाराम महाराज म्हणतात जीभ, जीभेवर नाम घेऊन मी चुकी झालो. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझ्या मनावर बसलेली जी काजळी होती, दुःख विचार होते, निगेटिव्ह एनर्जी होती, ती मी बाजूला काढली आणि माझ्या जीवनात निरंतर दिवाळी सुरू झाली. म्हणजे संत सगळे ना एका गोष्टीकडे आपलं लक्ष आकर्षित करत आहेत. एका ठिकाणी आपलं लक्ष वळवतात की जीभ हे मन ह्याच गोष्टी आपल्या जीवनाला सुखी करू शकतात. म्हणून आज जो आपला विषय आहे तो म्हणजे दृष्टी जीवन विद्येची. सद्गुरूंचा एक अतिशय सुंदर अमृत तुषार आहे. लक्षपूर्वक ऐका. मी सर्वांच्या चरणावरती माझं मस्तक ठेवून नतमस्तक होऊन विनंती करतो, जर काय आपल्या जीवनात क्रांतिकारक बदल घडायचा आहे. मी गेली 15 वर्ष लोकांना सुखी होताना पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही लोकांना दुखी होताना पाहिलेलं आहे. मी 15 वर्ष जीवन विद्येत लोकांना सुखी होताना पाहिलेलं आहे. अनेकांचे कसले कसले कॅन्सर सारखे आजार डोळ्यांनी बरं होताना पाहिलेलं आहे. घरातली दारिद्र्य पळून जाताना पाहिलेली आहे. घरातली व्यसनं सगळी धूर उडून जाताना पाहिलेली आहेत. मुलं टॉपला जाताना पाहिलेली आहेत. मी स्वतः 39% पडले होते 10वीला. पुढे युनिव्हर्सिटीला, बीटी युनिव्हर्सिटीला 1 नंबर केवळ सद्गुरु कृपेने आलेला मला स्वतःचा. हे सगळं शक्य आहे जर तुम्ही पुढचे 30 मिनिट जीवाचा कान ठेवून ऐकला तर. जीवाचा कान म्हणजे काय? तुमचं शरीर इथंच पाहिजे आणि तुमचं मन पण इथेच पाहिजे. जर तुम्ही माझ्याकडे बघत बसलाय, शरीर इथे आहे आणि मन गेलं फिरायला, घरी गेलं, मग काय फायदा होणार? म्हणून जीवाचं कान तुम्हाला हे पुढचे 30 मिनिट आपल्या जीवनाचं सोनं करू शकतात. कारण ज्ञान, मी परत सांगतो, मी लहान आहे, मला बघू नका, मी पोस्टमॅन आहे हो. म्हणजे पोस्टात नोकरीला नाही. पोस्टमॅन म्हणजे सद्गुरु श्री वामनराव पैंचं अलौकिक तत्वज्ञान, आपला देह चंदनासारखा झिजून ज्यांनी अमृत निर्माण केलेलं आहे, ते पोचवायला मी इथे गाड्यांमध्ये आलो. ते काम आहे माझं एवढंच. म्हणून मला बघू नका, जे मुखातून यायले ते माझ्या सद्गुरु पै माऊलींचं आहे. आणि जे काय तुम्हाला आवडणार नाहीये, जे काहीतरी टोचेल बोचेल आवडणार नाहीये, ते सगळं जरा गोळा करून ठेवा. जाताना मी पिशवी आणलोय, मला भरून द्या, मी माझं घेऊन जातो. त्यामुळे जे चांगलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आताच म्हटलं की सद्गुरूंचा अतिशय सुंदर अमृत तुषार आहे. जन्म आणि मरण यामध्ये एका गोष्टीचं अंतर आहे. काय? श्वासाचं. जन्म आणि मरण मध्ये एका श्वासाचं अंतर आहे. आणि सुख आणि दुःख यामध्ये केवळ एका दृष्टीचं अंतर आहे. बघा, सद्गुरूंनी जीवनाचं कोड सोडवलं याच्यामध्ये. कुठलाही सिद्धांत ज्यावेळेला आम्ही वाचतो सद्गुरूंचा, त्याचे 3 अर्थ असतात. आपापल्या पात्रतेने, आपापल्या अभ्यासाने आपल्याला तो समजत असतो. कारण 3 अर्थ असतात. एक असतो शब्दार्थ, जे थोडे अभ्यास करतात जीवनविद्येचा त्यांना भावार्थ समजतो. दुसरा अर्थ असतो तो भावार्थ. अजून जे खोलावर अभ्यास करतात कुठल्याही गोष्टीचा त्यांना गुह्यार्थ समजतो. शब्दार्थ, भावार्थ आणि गुह्यार्थ. म्हणून म्हणतात ना, संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा, जीवन विद्या गुह्य सांगते, या विद्येचा घोष करा. घोष करा म्हणाले सद्गुरू. म्हणून एक दृष्टीचा अंतर आहे सुख आणि दुःखामध्ये. हे एवढंच उत्तर आहे का? एक दृष्टी बदलली की नाही तुम्ही सुखी होऊ शकता, आणि दृष्टी बिघडली की आपण दुःखी होऊ शकतो.
म्हणजे दृष्टी एवढी महत्वाची आहे का? होय, फार महत्वाची आहे दृष्टी. मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगतो, सुरू करूया एका गोष्टीने. किती दृष्टी महत्वाची आहे. एक ना सावकार होता एका गावामध्ये आणि तो प्रचंड श्रीमंत होता. त्याच्या घरी ना 20-25 नोकर होते काम करणारे आणि त्याला ना फार स्वच्छता लागायची. त्याला जराही धूळ लागायची नाही. इथं धूळ आहे ओरडायचा तो, तिथे धूळ आहे, त्या खिडकीवर आहे, त्या टेबलवर आहे. त्याला फार त्रास व्हायचा. धूळ त्याला आवडायची नाही. मग तो काय करायचा, जेव्हा कधी घरी यायचा ना तो ओरडायचा, इथे काय धूळ आहे बघा, हे आहे, तुम्हाला साफ करता येत नाही, असं करता येत नाही, तसं करता येत नाही. सगळे जे काम घरी जे नोकर होते ना ते वैतागून गेले होते. म्हणाले आता ह्याच्याकडे कामच करायचं नको. रोज उठून म्हणतो इथं धूळ आहे, तिथं धूळ आहे, हे आहे, ते आहे. सगळे आपले राजीनामे लिहितात, सही करतात आणि म्हणतात की आज रात्री पळून जाऊया आम्ही ह्याला सोडून. मग म्हणतात की त्याला कळवायला तरी पाहिजे आम्ही गेलो म्हणून. सगळ्यांच्या सह्या असलेलं एक पत्र असते, म्हणजे की एकट्या जाऊन त्याच्या तो झोपलेला असतो ना ते उशीच्या बाजूला आपण जाऊन ठेवून यायचं. बट तयार होतो एकटा आणि तो जातोय ठेवायला. तो हा झोपलेला असतोय, आपला त्याचा मोबाईल, त्याचे घड्याळ, हे ते सगळं तिथं बाजूला असतंय. तिथं असं पत्र ठेवताना त्याची नजर, एका नोकराची नजर त्याच्या चष्म्यावर जाते. चष्म्यावरती गेल्यावर बघतो तर काय, सगळी जी धूळ आहे ना याच्या चष्म्यावरच बसलेली असते. आणि हा असाच तो चष्मा घालत असतो. इथे धूळ आहे बघा, तिथे धूळ आहे बघा, तो असा आहे बघा, हे असं आहे बघा, असं तो करत फिरत असतो. नेमकी धूळ कुठं होती? चष्म्यावरती. आणि तो म्हणायचा की बाहेर. आमचंही तसंच झालंय. आमच्याही दृष्टीवरती बघा, चष्मा रूपी दृष्टीवरती अज्ञान, अंधश्रद्धा, निराशवाद, दैववाद, नको नको त्या गोष्टींची धूळ आपल्या दृष्टीवर बसलेली आहे. आणि म्हणतो ह्यो वाईट आहे, तो असा आहे, ती अशी आहे, त्याने असं केलंय, हे असं केलंय. आम्ही आपल्या दृष्टी कधीही तपासत नाही तपासत. म्हणून आपलं सगळं जग म्हणतात की जग हे दुःखाचं का दिसतं, वाईट आहे, जग असं आहे, जग तसं आहे का? कारण पाहायचा दृष्टिकोनच कुणी शिकवला नाही शिकवला. कुठेही जाऊन तुम्हाला लोकांच्या तोंडात काय सापडतो, लोकांना विचार कसं आहे होय, दुनिया कशी आहे, ही दुनिया फार बेकार आहे, ही दुनिया फार बदमाश आहे, अशी आहे, हेच ऐकायला मिळतं. पण आज जो आपला विषय आहे ना, आपल्याला खरा दृष्टिकोन देणार आहे, जर काय तुम्ही 15 मिनिटं इथे लक्ष दिलात तर. कारण ही दृष्टी एकदा काय मिळाली, मग जो जीवनात आनंद आहे, मग जे जीवनाची मजा आहे, मग जे जीवनामध्ये तुम्ही म्हणाल की अरे बापरे इतकं सुंदर जीवन आहे, आम्हाला कळलंच नाही, केस आमची पांढरी झाली, खरं आपल्याला कळलं नाही. ह्याला कारण काय? काल म्हटलं ना, आपल्या जीवनामध्ये रूह नाहीये. काल आम्ही गुरुपौर्णिमेचं आपण फोड केली. गुरुपौर्णिमा, गु म्हणजे काय? अंधार. रूह म्हणजे काय? अंधार काढणारा. आणि पौर्णिमा म्हणजे काय? प्रकाश. म्हणून आपल्या जीवनात अंधार तर आहे, सगळं दिसतं. अंधार म्हणजे काय? दुःख तर आहे, परंतु आपल्या ठिकाणी रूह नाहीये. आणि आमचं तुमचं थोर भाग्य की आपल्याला शाब्दे परेचे निष्णांत असे रूह भेटले, ते म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै. भाग्य. 10,000 प्रवचने केली हो, 10,000. 1 रुपया बिदागी नाही. आज माहित आहे की कीर्तनाचा रेट काय चालू आहे, प्रबोधनाचा रेट काय चालू आहे? 1 लाख खाली कोण प्रवचन कीर्तनाला येत नाही. ओ ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. फार 10,000 कुठं, 10,000 प्रबोधन, 1 रुपया घेणं साधी गोष्ट आहे का? त्या माणसाचा हेतू काय असेल, त्या महापुरुषाचा हेतू काय असेल? एवढे ग्रंथ लिहिले, 1 रुपया रॉयल्टी नाही, 28 अधिक ग्रंथ, करोडोचा खप होतोय. 1 रुपया रॉयल्टी नाही का?
मला फक्त ज्ञान द्यायचं आहे. रॉयल्टी सगळीकडे तुम्ही बघा चित्र काय, पहिला या आणि पाया पडा म्हणतात. कुठेही कुठेही जातो पहिला या आणि पाया पडा, माझे चरण धरा, असं सगळीकडे पाहायला मिळतं चित्र. अशी एकमेव सद्गुरू आहेत. काय म्हणतात, तुम्ही माझे चरण धरू नका, मी सांगतो ते आचरण करा, असा सांगणारा एकमेव संत महंत आणि भगवंत सद्गुरू पैमावले. मग असे सद्गुरू त्यांची एकच तळमळ की समोरचा माणूस सुखी झाला पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, त्याचं भरभराट झाली पाहिजे, ही तळमळ ह्या पैमावलींची आहे. आणि आज हे सगळे जे नामधारक आहेत, इथे जे अनेक मंडळी, जे नवीन लोक आहेत ज्यांना आमंत्रण केलेत, आम्हाला इथं काहीही मिळत नाहीये आणि काही मिळवायचंही नाहीये. आम्हाला काय, तुम्ही इथे आला, तुम्ही जर सुखी झालात तर आम्ही आमच्या गुरुंना पूर्ण गुरु दक्षिणा दिल्याचं समाधान भेटतं आपल्याला. आम्ही सुखी झालो, अर्धी गुरु दक्षिणा दिलो आणि अजून अर्धी इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न ज्यावेळेला करतो. असे ते गावडे कुटुंबियाच्या इथे आम्ही या प्रांगणात आहे, त्यांची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी सुंदर इथे व्यवस्था केलेली आहे. नाईक साहेब आहेत तिकडचं, गाळेचे आपले सगळे पदाधिकारी आहेत. ही सगळ्या लोकांना तळमळ आहे की माझा परिसरातील प्रत्येक माणूस सुखी होऊन दे, कल्याण होऊन दे, ही तळमळ. कारण तुम्ही जोपर्यंत सुखी होत नाही ना, तोपर्यंत मी सुखी होऊ शकतच नाही, नाहीच नाही. तुम्हाला माहित आहे ना, मगाशी आपण हार घातला, त्या हारामध्ये बघा काय दिसतं आपल्याला, फुलं दिसतात, परंतु दोरा दिसत नाही आपल्याला. फुलातनं आतनं गुंतला येतो, परंतु दोरा दिसत नाही आपल्याला. तसं आम्ही सगळे फुलं आहोत आणि तुमच्या आमच्यातनं जे दोरा गेलाय ना, तो एकच आहे, तो एकच आहे, फक्त आमची तुमची मनावरची काजळी वेगळी. म्हणून आजचा विषय पाहत असताना दृष्टी किती महत्वाची आहे की आपल्याला सुखी करू शकते आणि आपल्याला दुखी करू शकते. आता आम्ही मगाशी म्हटलं की ही जी दृष्टी आहे ही कशी पाहिजे, कारण आपल्याला आता एक अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. सत्य घटना आहे हो, IIT मध्ये घडलेली. मोठ्या IIT पवई नंतर मला एक्झॅक्टली माहिती नाही, न्यूजला आली होती. फार मोठी घटना आहे. तिथे ना एक प्रोफेसर होते आणि IIT मध्ये का साधी मुलं नसतात, एकापेक्षा एक अशी टॅलेंटेड असतात ना, प्रचंड बुद्धिमत्ता. ते तिथं प्रोफेसर, एक 100 मुलांचा क्लास होता आणि ते सडनली एक प्रोफेसर आत आले आणि सगळ्यांना एक पांढरा कागद, व्हाईट पेपर सगळ्यांना वाटला आणि म्हणाले की तुम्हाला अजून एक पेपर दिला की त्या पांढऱ्या कागदाबद्दल प्रत्येकाने लिहायचं आहे. त्या पांढऱ्या कागदाबद्दल लिहायचं आणि त्या पांढऱ्या कागदाच्या मध्ये एक काळा टिपका होता, एक असा काळा डॉट होता. आता पांढरा कागद आणि मध्ये एक डॉट, आणि याला बघून आपल्याला काहीतरी त्याच्याबद्दल लिहायचं आहे. पोरं लिहायला सुरू केली, सगळ्यांनी लिहायला सुरू केली. बघता 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 काही लोकांना तर पुरवण्या, सप्लिमेंट पाहिजे म्हणाले, अजून लिहितो. सगळ्या त्यांनी म्हटले, सगळ्यांचे पेपर घेतले, सगळ्यांनी चेक केलं, सगळ्यांचे पेपर 4 तासांनी पुन्हा आले. म्हणाले तुम्ही सगळे फेल झाला. ते काळ्या पेपरवर, पांढऱ्या पेपरवर तो डॉट होता ना, ते डॉट बद्दलच लिहायचं होतं ना, डॉट तेवढंच होतं त्याच्याबद्दल. मग ते सगळ्या पोरांनी काय लिहिलं, डॉट काळा आहे, डॉट गोल आहे, डॉट मध्ये आहे, डॉट अमुक आहे, डॉट तो काळा टिपका हे आहे ते आहे. काळ्या टिपक्याबद्दल भरभरून सगळ्यांनी लिहिले. म्हणून म्हणाले तुम्ही काळ्या टिपक्याबद्दल लिहिला म्हणून तुम्ही सगळे फेल म्हणाले, कारण पांढऱ्या रंगाबद्दल कुणीच लिहिलं नाही. म्हणून आपण ज्यावेळेला एखाद्या माणसाला बघतो, आम्हाला पहिला ना त्याच्या काळे टिपकेच दिसतात. काळे टिपके म्हणजे माहित आहे ना, त्यातले वाईट गुण. हो वय माहित आहे की मला. काळे टिपके मोजायला सुरूच, तो अमुक आहे, तो तमुक आहे, असा आहे तसा आहे, हे
म्हणजे आम्हाला कुणी शिकवलंच नाही की पांढऱ्या रंगामध्ये म्हणजे त्याच्या चांगल्या गुणाबद्दल सुद्धा बोलायचं असतं आणि ते काळ्या ठिपक्यापेक्षा जास्त आहे. त्या पान मध्ये पांढरा रंग जास्त होता का काळा रंग जास्त होता? पांढरा रंग जास्त होता ना, काळा एकच डॉट होता. तर सगळ्यांनी तेच, कारण आमचं ट्रेनिंग असतं. जर एखाद्याला बघितलं ना, मला पण तुम्ही मगाशी बघितल्यावर जज केला असेल, कुठे गावचा असेल पोरगा, एवढा लहान आहे तर प्रवचन करणार. प्रवचन म्हणजे काय माहित आहे का? ह्याला काय पण विचार येऊ शकतात कुणाच्या मनामध्ये. एवढा लहान मुलं आता येऊन एवढ्या मोठ्या मोठ्या ज्ञानी हुशार पंडितांसमोर बोलणार, आला असेल मनात. म्हणजे आपण ज्या वेळेला काळ्या टिपक्यांबद्दल बोलायला लागतो तिथं आपलं घोडं घसरलं जीवनाचं. म्हणून सद्गुरू फार सुंदर सांगतात, फार सुंदर. परवा दिवशी प्रल्हाद दादांनी ना अतिशय सुंदर म्हणजे गुढीपाडव्याला एक सिद्धांत दिला, फार महत्वाचा होता. कुणाला आठवण आहे मला माहिती नाही, मी त्या प्रवचनाला फार वेळा ऐकलं. प्रल्हाद दादा म्हणाले की इतरांचं, पहिला म्हणाले 2 संकल्प आपल्याला गुढीपाडव्याला करायचे. पहिला काय म्हणाले, सगळ्यांचं भलं व्हावं, हा आपला पहिला संकल्प. आणि दुसरा संकल्प काय म्हणाले की त्यांचं भलं झाल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. फार कठीण आहे. आम्हाला भलं होऊन दे म्हणणं सोपं आहे. हो, भलं होऊन दे, भलं होऊन दे, भलं होऊन दे, सगळ्यांच्या तू टॉपला जा, तुझं हे होऊन दे. आणि समजा त्याचं भलं झालं तर ते बरं वाटतंय का? हो नाही. ही आहे ती काजळी. एखाद्याचं भलं झाल्यानंतर इथं दुखलं ना छातीत, ओळखायचं भरपूर काजळी मनावर ठेवून बसलोय. आणि म्हणजे धोंडाच होतो, असा धोंडा घेऊन जर समुद्रात पोहायला गेलो तर तो आपल्याला खालीच घेऊन जाणार, आपल्याला तो दुःखीच करणार. म्हणून ही बरं वाटलं ना, हे आपल्याला बदलायला पाहिजे. ज्या दिवशी सगळ्यांचं कुणाचंही छान झालं, तुमच्या पाहुण्यातल्या एका पोराचा नंबर 90च्या पुढे आले आणि आपल्या घरात 90च्या खाली आले, बरं वाटतंय का? हो, समोरच्याने मोठी कार गाडी घेतली आणि आपली जरा त्यांच्यापेक्षा लहान आहे, बरं वाटतंय का? हो, समोरच्याच्या घरात मोठा सोन्याचा चेन आहे, सोन्याचे दागिने आहेत आणि आमच्यात थोडे कमी आहेत, बरं वाटतंय का? हो, समोरच्यांची शेती जास्त आहे, आमची जरा 1 एकर कमी आहे, बरं वाटतंय का? हो, समोरच्याची संपत्ती जरा जास्त आहे आणि आमची थोडी कमी आहे, बरं वाटतंय का? हो, आम्ही फक्त कंपॅरिझनचं जीवन जगतोय. त्याच्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे, त्याच्याकडे जास्त. आम्ही दुःखी फक्त याच कारणाने होतो. आम्हाला दुःखी करणारे बाहेरचे नाहीत, आम्हाला दुःखी करणारे शिल्पकार आम्हीच. म्हणून सद्गुरू म्हणतात ना, करताही तूच आहेस, करविताही तूच आहेस. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून आपल्याला ज्या दिवशी बरं वाटायला लागेल, त्या दिवशी ओळखायचं जन्म आल्याचे झाले सार्थक, विठ्ठलाची एक जिंकलो आम्ही जीवन. आम्हाला बरं वाटत नाही म्हणजे ओळखायचं ना की आम्ही प्रचंड अहंकारी. ते अहंकाराचं लक्षण बरं न वाटणं, द्वेष, मत्सर, अहंकार, तिरस्कार, ही सगळ्या गोष्टी अहंकाराची रूप आहेत. आणि अहंकार घेऊन जीवन जगत आहे. आमची दृष्टीच अहंकाराची दृष्टी झालेली आहे. आणि या अहंकारातूनच बघतो मी ज्यावेळेला बोलतो ना, मी जर म्हटलं मी एमटेक आहे, मी कॉलेजला पुढे युनिव्हर्सिटीला 1 नंबर आलाय, ह्या दृष्टीतून जर मी सगळ्यांकडे वागायला लागलो तर हे झाली गढूळ दृष्टी. ही दृष्टी समोरच्यालाही आवडत नाही आणि ही दृष्टी आपल्याला काही पुण्य मिळवून देणार नाही. म्हणून आम्ही इथे कशाला आलोय? सावंत साहेब आहेत, सगळे एवढी धडपडतात काय? यानं काय सगळं यांचं सेटल्ड आहे, सगळं सुंदर जीवन त्यांनी
चाललेले आहेत. एवढं सगळं असून सुद्धा काही लोक धडपडतात एक गोष्टीसाठी, पुण्य. आता आम्हाला ना पाप आणि पुण्याच्या एवढ्या गैरसमज आहेत, काय सांगायला नको. एवढ्या समज, मी आता एवढं सोप्या भाषेत पाप आणि पुण्य सांगणार आहे. असं पाप आणि पुण्य तुम्ही कधी ऐकलं नसेल. जीवन विद्येने सांगितलेलं पाप पुण्याचे व्याख्या आहेत, डेफिनेशन्स आहेत. तुम्ही सगळे इकडे माझ्याकडे बघताय बरोबर. 30 मिनिटं बघा म्हटलं माझ्याकडे. तर तुमच्या पाठीमागचा जो माणूस आहे, आता बघू नका, त्याने तुमच्या डोक्यात एक अशी टपली मारली. पहिला काय करतो मी, प्रवचन चालू आहे कोण मारतो, एकदा बघतो म्हणतो की चुकून लागला असेल हा, आणि 5 मिनिटं जात नाही आणि कसं टक्कन जोरात मारतो. आता जरा लागतंय, जरा अशी जरा राग येते, आणि 5 मिनिटं जात नाही असं जोरात कानाच्या खाली असा मारतो जोरात. आता मात्र चिडत नाही, एवढी जोरात त्याच्याकडे नजर देतो किंवा काही लोकांना सहज जरा शिव्याच घालतो, का मारतोस, हे करतोस, किंवा तोही मारेल. आता या 3 गोष्टीमध्ये थोडं लक्ष द्या. पाप आणि पुण्य आपल्याला सोप्या भाषेत समजेल. आपण काहीतरी क्रिया करतो. पाठीमागच्या माणसाने काय केला, क्रिया केला. चांगली केला की वाईट केला, क्रिया केला, तर कर्म केलाय. चांगलं की वाईट नंतर कर्म करून ठेवलाय, मारून ठेवलाय समोर. मग तुम्ही काही रिॲक्शन चांगली दिली का हो तिसऱ्या वेळी, अरे मार बाबा, छान मारतोस मला, मार, असं म्हणतो का? नाही. तुम्ही राग व्यक्त केला ना, तुमची प्रतिक्रिया काय होती? तुम्ही प्रतिक्रिया जर नकारात्मक दिला, ओळखायचं कर्म केल्या माणसाने पाप गोळा केला. म्हणजे काय, आम्ही केलेल्या क्रियेला जगातनं जर चांगली प्रतिक्रिया आली, त्या चांगल्या प्रतिक्रियेला पुण्य म्हणतात आणि वाईट प्रतिक्रियेला पाप म्हणतात. हा क्रांतिकारक शोध सद्गुरूंनी आपल्याला सांगितला, पाप आणि पुण्याचा. म्हणून आम्ही प्रतिक्रिया मोजायला येतो. इथे आल्यानंतर किती लोकांना आनंद झाला. इथे जे नियोजक आयोजक असतात ना, यांना एकच पाहिजे असतं, एवढी लोक आलीत ना, त्यांचं भलं होऊन दे, हे जाताना खुश होऊन जाऊन दे, आनंदी होऊन जाऊ दे. मग ती जी तुमची प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया कुणाच्या अकाउंट मध्ये जाणार आहे? ज्याने हे सगळं कार्य नियोजन केलं, त्यांच्या अकाउंट मध्ये भरभरून पुण्य, भरभरून पुण्य. आणि हे पुण्य का पाहिजे हो? आम्ही, तुम्ही म्हणाल आमच्याकडे पैसा भरपूर आहे, भरपूर पैसा आहे आमच्याकडे, आम्हाला पुण्य घेणं काय नको. का पाहिजे सांगतो पुण्य. कारण एखाद्या ऍक्सिडेंट मधून वाचायचं असेल, तिथं का पुण्य पैसा फेकणार आहे तुम्ही? त्याच्यातून 1 सेकंड मध्ये जर वाचायचं असेल तर आपल्या गाठी पाय पाहिजे पुण्य. कुठून तरी, मी सत्य घटना सांगतो. आमच्या इथं बेळगाव साईडला भिडली होती. 2 नामदार होते आणि एका किल्ला असं गड आहे इकडे, त्याच्यातून ते येत होते. संध्याकाळची वेळ झाली होती, 7 वाजता. येता 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 2 गाड्या, 4 नामदार, 2 पुढे 2 पाठीमागे, 2 व्हीलर वरती होते. प्रचंड कार्य केले होते, भरपूर तळमळ होती, सद्गुरूंचं कार्य, नाम, आणि फक्त 30-40 फुटावर डिफरन्स होता. सत्य घटना आहे, म्हणजे पुण्य काय करू शकतं बघा. 40 फुटावरती 2 गाड्या हळूहळू चालले 7-7:30च्या वेळेत. आणि घडलं असं, पहिली गाडी पास झाली आणि बाजूला पूर्ण जंगल एरिया, आणि पाठीमागची जी गाडी होती, पाठीमागे जो माणूस होता, असं काहीतरी उडी मारलं आणि पाठीमागच्या माणसाच्या शर्ट मध्ये बसलं आणि त्याचं शर्ट फाटलं. काय उडी मारलं माहित आहे? तो होता भला मोठा, ज्याच्यासाठी गव्हर्नमेंट शोध घेत होती, असा हा म्हणजे फार रागीश किंवा काय म्हणतात त्याला, अग्रेसिव्ह टायगर, वाघ. पाठीमागच्या ज्या झडप घातली त्यांनी, पाठीमागच्या शर्ट फाटलं. तशी त्याचा हल्ला चुकला, कारण गाडी मुवमेंट मध्ये होती म्हणून. पहिल्या गाडीवाल्याचे
पहिल्या गाडीवाल्यावर हल्ला केला, दुसरी गाडी पाठीमागच होती आणि तो तिथेच थांबला आणि पहिली गाडी पुढे गेली आणि दुसरी गाडीच्या तोंडा समोरच, आणि त्याला बघून गाडीच थांबवली आणि गाडी बंदच पडली. चालू करता येईल घाबरून, म्हणजे चालूही करायचं विसरला तो. इतकं किती हो ते काका बसलेत एवढंच डिस्टन्स. काय काय आता तुम्हाला काय तुला एक कोटीचा चेक लिहून देतो बाबा जा. आता सांगा तुमचे किती चेक लिहणार तिथं, काय करू शकतो. पण तो प्रचंड संपत्ती आहे त्यांची, असं बी नव्हे की बाबा ते काय काय प्रचंड पैसा 1 कोटीही देऊ शकले असते. घेणार आहे का तयार? नाही तूच पाहिजे मला, तुझे पैसे नको मला, तूच पाहिजे म्हणणार. काही केलं नाही, फक्त तोंडातनं सद्गुरू, एकच सोड सद्गुरू, एवढं त्यांचे शब्द खरे सांग. सद्गुरू ईश्वर सर्वांना, ह्या टोन मध्ये ईश्वर सर्वांना चांगली. फक्त त्या वेळेला आली ती बाहेर प्रार्थना, म्हणजे आता संपला. तो एकदम अग्रेसिव्ह वाघ आहे, जिथं गव्हर्नमेंट बऱ्याच ठिकाणी शोधला नाही, नंतर कळाला हे सर्वात. काय करणार, वाघ असा आला, समोरच्या माणसाला फक्त असं जीप लावली, पॅन्ट मधले सगळे दोरेच निघाले. तेवढी जिभेला त्याच्या फार हे असतं, एक जिभेने जर असं चाकलं ना सगळं कातडी काढू शकते माणसाची. पॅन्ट काय सगळी केस बाहेर आली हो, म्हणजे दोरे असे. पाठीमागे आला दुसऱ्या माणसाकडे, दोन्ही नामदार त्याच्याकडे वास घेतला, परत फिरतोय, परत इकडं आला, इकडं वास घेतोय. हे सगळं 1.5 मिनिट सुरू होतं. किती? 1.5 मिनिट. हे 1.5 मिनिट म्हणजे 1.5 वर्षासारखे असतात. ही साधी गोष्ट नाही. फक्त मनात ईश्वर, नाही काहीच करू शकत नाही, केवळ पुण्य. पुण्याच्या जोरात 1.5 मिनिटं तेच चालू आहे. आणि 1.5 मिनिटानंतर तो वाघ काय झालं, पाठीमागून अजून एक गाडी आली, त्याचा आवाज घेऊन तो पळाला तिकडे. वाचले केवळ आणि केवळ पुण्याच्या जोरावर, सद्गुरूंचं कार्य केल्यामुळे आणि मुखात विश्व प्रार्थना असल्यामुळे. ही साधी गोष्ट नाहीये. म्हणून आज आम्ही तिथे करायला आलोय त्या म्हणजे दृष्टी, जीवन विद्या कसं पाहायचं. आता इथे बघा, आपण सगळे मंदिरात जातो, गणपती फार मोठा सण आहे इकडे. आता गणपती ज्या वेळेला येतो, गणपती म्हणजे काय, बुद्धीचं दैवत, ज्ञानाचं दैवत, 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती म्हणजे गणपती. ज्ञानेश्वरी ओपन केली ना, ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला गणरायाचंच वर्णन केलेलं आहे. ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलान्मती प्रकाशू मणी निवृत्ती दासू अवतारी जोजी. पहिलं उघडले की गणरायाचं सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तर गणपतीचं ज्यावेळेला आपण दर्शन घेतो किंवा कुठल्याही दैवताचं, एवढं आपल्याला सगळी दैवत आपल्याला मार्गदर्शन करत असतात, तर आपल्याला ते दिसतच नाही. आपल्याला ते दिसतच नाही की काय काय एक दैवत आपल्याला सांगत आहे का. तशी पाहण्याची दृष्टिकोनच नाही. आम्ही पाहतो काय, मी मृणाल आहे, मी असंच बोलणार, मी अमुक आहे, आम्ही ह्याच्यातून सगळं जीवन जगतो ना, ही काजळी घेऊन. म्हणून आपल्याला म्हणजे आपल्याला लोक बघून जर पळून जात असेल ना, ओळखून जायचं की मी फार कडू झालं. म्हणून गणपतीकडे ज्यावेळेला आपण थांबतो किंवा कुठल्याही देवताकडे थांबतो, कसा दृष्टिकोन पाहिजे. गणपतीचे पहिला बघा, गणपती आपल्या पूर्ण मूर्तीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आता यावर्षी असं दर्शन घेऊया आपण गणपतीचं. पहिला काय हो, आपण पहिला बघतो मूर्तीकडे तेव्हा काय दिसतं गणपतीमध्ये, पहिला काय नजर कुठे भिडते आपली, कुठं भिडते, डोळे बघतो ना मूर्तीचे, डोळे बघतो. डोळे कसे, गणपतीचे डोळे कसे, असे बारीक ना, म्हणजे हत्तीचे कसे डोळे बारीक, म्हणजे सूक्ष्म. गणपती सांगत आहे आपल्याला की आपण आपली दृष्टी सूक्ष्म केली पाहिजे. सूक्ष्म. तुम्हाला माहिती आहे ना, मी जर इथे दूध आणि पाणी एकत्र केलं आणि म्हटलं की दूध वेगळं करा आणि पाणी वेगळं करा, शक्य आहे का? कोणाला करता येते का?
का दूध आणि पाण्याला वेगळं? नाही, परंतु जगात एक असा पक्षी आहे त्याला ते शक्य आहे. त्याला म्हणतात राजहंस पक्षी. त्याच्यासमोर दूध आणि पाणी मिक्स करून ठेवा, ते दूधच पितं आणि त्या पाण्याला तिथेच ठेवतो. ही त्याला अद्भुत देणगी आहे परमेश्वराकडून, राजहंस पक्षी. म्हणून गणपती आपल्याला सांगत आहे, गणराय आपल्याला सांगत आहे की आपली दृष्टी कशी पाहिजे? राजहंस दृष्टी. म्हणजे मी एखाद्याकडे बघितलं तर नुसतं मला त्यातले दुर्गुण नको, पहिला मला काय दिसलं पाहिजे? चांगले गुण. चांगले, तो कसाही असू दे, किती काही असू दे, आम्हाला दृष्टी सुधारायची आहे. ज्याची दृष्टी सुधारली त्याचं जीवन सुधारलं. म्हणून तो कसाही असू दे, म्हणून कागद दिला म्हणून काळा टिपका म्हणून फक्त तुम्हाला काळ्या टिपक्याकडे नाही बघायचंय. पांढरं खूप आहे, चांगलं खूप आहे. म्हणून याला पहिला जेव्हा गणपती बघतो ना, डोळे सांगतात गणपतीच्या आपली दृष्टी कशी पाहिजे? राजहंस दृष्टी. नंतर काय आहे हो? नंतर काय? गणपतीचे कान, केवढे मोठे कान. डोळे लहान आहेत परंतु कान फार मोठे. कान कसे आहेत तो गणपतीचे? तर महिला वर्गाला चांगलं माहित असेल. कसे? सुपासारखे. सूप आहे ना, सूप. काय करतो आम्ही सूप? आता तुम्ही सूप वापरता निवडायला, मग आपण काय करतो? सगळं काय पण तांदूळ निवडताना खडे सगळे आत घेतो आणि तांदूळ सगळे म्हणजे जागे आत. काय करतो निवडताना? तर मला तर मी निवडत नाही, मला माहित नाही कसं. आपण खडे बाहेर टाकतो आणि तांदूळ किंवा काय जे धान्य आहे ते आत घेतो ना. की कान जे आहेत ना गणपती ते सांगत असतो, बाबांनो जसं दृष्टी राजहंसाशी केला, कान सुद्धा सुपासारखे करा. आमच्या कानातून भरपूर लोक येऊन काय काय सांगत असतात, खडे घालत असतात. आता हे आपले नायक साहेब इकडे सगळे नामदार किंवा आज सगळ्यांना सांगत होते ना, आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, या हो या हो या हो. बऱ्याच लोकांना इथे आमंत्रण केलं. हे काय होतं? चांगलं कानात घालणे, या 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 म्हणून. काही लोक असतात बघा, समजलं काय हो तुम्हाला? कळालं काय हो तुम्हाला? म्हणजे ह्यात एक घटना घडलेली असते कुठेतरी, कधी एकदा सगळ्यांच्या कानात हे खडे घालू त्या माणसाला चैनच पडत नाही. कधी एकदा घालू. म्हणून आपण काय करायचं? खडे आत घ्यायचं की न घ्यायचं आमच्याकडे आहे ना. आपल्याला माहित आहे हा माणूस काय घालतो, नको कचराच टाकतो आपल्या कानात. म्हणून आला बाबा काय आहे ते चांगलं असेल तर सांग, खडे मला नको, मला या सुपात नाही फिल्टर आहे इथून घेतलं. आज एवढे मोठे संसार उद्ध्वस्त झाले, बरेच मोठ्या मोठ्या लढाई झाल्या, युद्ध लढाया, कोर्ट कचेऱ्या, हे सगळं घडलं कशामुळे? कानात चुकीची बातमी गेल्या म्हणून. डोळ्याने पाहिलंच नाही, कानाने ऐकलं ना. झालंय तुला असं म्हटला, तुला त्याने असं म्हटलं, हे कानाने ऐकलं, डोळ्याने पाहिलं का? फसतो आपण इथे. म्हणून आपले कान सुपासारखं पाहिजे. इथून कचरा घ्यायचं नाहीये. कचरा घेतलं तर आपली काय होते? कचरा कुंडी. हे कचरा कुंडीतून का चांगला वास येतो का हो? त्याला माणसाकडे जाऊ नको वाटतंय का? कारण त्याच्याकडे फक्त निगेटिव्ह गोष्ट आहे. असं झालं तसं झालं. म्हणून आज आपली कचरा कुंडी आम्हीच करून घेतो. म्हणून गणपराया सांगतो आपल्याला, कान सुपासारखे आहेत ना, तर कानात फक्त चांगलंच घ्या. वाईट आलं ना तर तिथेच ऐका आणि तिथेच तो खडे बाहेर फेकतो. त्याला आपल्या मोडून घ्यायचं. त्यानंतर काय हो? गणपतीचे डोळे झाले, कान झाले. आता काय? सोंड. सोंड कशी आहे? सोंड म्हणजे आमचं तोंड. गणपतीची सोंड आणि आमचं तोंड. आमचं काय तोंड म्हणजे काय आता बोलायचं या तोंडाबद्दल, त्या जिभेबद्दल. ही जी जीभ आहे ना, ही साधी नाही आहे. ती सोंड काय करते हो? मोठी मोठी कामं जी असतात, म्हणजे लाकडाचा एखादा कंडा असतो, त्याला सहज असा हत्ती उचलून गाडीत भरतो ना. मोठी कामं, एखादं झाड मधलं तोडायचं, असं सहज अशी मिट्टी मारला ना, काड 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 करून झाड तुटतं. मोठी मोठी कामं
कशाने करतो? सोंडेनी. तसंच मोठी मोठी आजवर जी कामं झालेली आहेत जगात, कुणी केलंय माहित आहे? जिभेने केलेली आहे. मोठ्या मोठ्या क्रांत्या, ही जिभेने एक विचार दिला गेला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांकडून की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हा विचार तोंडाने दिला गेला ना. हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे, जगातील प्रत्येक माणूस सुखात झाला पाहिजे, हा विचार तोंडाने सद्गुरूंनी दिले ना. क्विट इंडिया, आपलं जेव्हा स्वातंत्र्य काळामध्ये कितीतरी नारे दिले गेले, कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी ह्याच जिभेने दिलेली आहे. एक नारा आला तर हजारो लोक पेटून उठतात. ही का साधी गोष्ट आहे का? हो जीभ, ही जी 2.5 इंचीची जीभ आहे ना, ही साधी नाही. मोठी मोठी कामं आपल्या जीवनात व्हायचं असेल ना, ह्या जिभेचा वापर सुंदर केला पाहिजे. ही जीभ एवढी पॉवरफुल आहे, एवढी पॉवरफुल आहे ना, इथं त्रिवेणी संगम आहे. म्हणजे ती अंतरेंद्रिय आहे, ती कर्मेंद्रिय आहे आणि ती ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे. हा शरीरामध्ये एकच अवयव आहे जीभ, जो तीन त्रिवेणी संगम त्याच्यावर होतो. आता पूर्वी ना ते तपश्चर्याला बसायचे ऋषी महाऋषी. हे आम्ही काही लोकांना करताना पाहिलंय. म्हणजे बरेच तुम्हाला जर शारीरिक काय त्रास असेल, ही जीभ आहे ना टाळाला लावायचे ती लोक आणि ते नाम घ्यायचे. काही नाम असू दे, आपल्याला नामाला विठ्ठल दिलेले आहे, तर ती ज्या पॉइंटला टच होते जीभ टाळाला, सगळीकडे बघा टाळाला लावा म्हणतात. 40 मिनिटानंतर, बॉडीची मेकॅनिझम आहे, 40 मिनिटानंतर आपलं ब्रेन एक असं रसायन तयार करतं आपल्या मुखामध्ये. बघा, त्याला ब्रह्मरस म्हणतात. त्याला म्हणतात ब्रह्मरस. हे औषध आजवर मेडिकल सायन्सला निर्माण करता आलेलं आणि त्याच्यावर स्टडी झाले, भरपूर झाले. कारण ते 6-6 महिने असेच बसायचे तपस्या करत. कारण मध्ये काय खायचे, काय प्यायचे, ते हे ब्रह्मरस प्यायचे. 40 मिनिटानंतर आपल्या मुखात निर्माण होतो. ज्यांना भरपूर शारीरिक प्रॉब्लेम आहे, त्रास आहे, तरी करून बघा. एवढे हेल्थ बेनिफिट मुळात सकट काढायला जातात. एवढी ताकद या जिभेमध्ये आहे. म्हणून सांगायचा मुद्दा काय की असा दृष्टिकोन पाहिजे. जिभेला आम्ही आधी कसं असं बघत होतो का? हो, जीभ म्हणतो ना आम्ही, काय म्हणतो, जीभ यांनी घेतली आणि लावली टाळ्याला. अर्थ तसं कसा होतो? आम्ही म्हणते की जीभ ही फक्त भांडायलाच पाहिजे, चांगल्या कामासाठी सुद्धा उपयोग होते. जिभेवर जे आणतो ते मनात लवकर जातं. कारण ते मन पण आहे ना, ती अंतरिंद्रिय आहे. जीभ ही अंतरिंद्रिय आहे. त्यामुळे जे, म्हणून सगळ्या संतांनी म्हटलं ना, संतांना जगात दुःख दिसलं, त्यांनी काय म्हटलं की जगातलं सगळी लोक जर सुखी व्हायचं असेल, समृद्ध व्हायचं असेल, सगळे संत बसले, म्हणतात ना गीतेतच आहे, सर्व संत एकांत बैसिले, सार काढिले निवडोनिया, ते हे श्री हरीचे नाम, करी सर्व पातका भस्म, अधिकारी उत्तम अधम, चारी वर्ण नरनारी. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या प्रॉब्लेम साठी सगळ्या संतांनी श्री हरीचे नाम बाहेर काढले. म्हणाले हे नाम तुम्ही मुखावर घ्या, जिभेवर घ्या. तुकाराम महाराजांची जीभ विठ्ठल नामाने गोड झाली ना. जी गोष्ट जिभेवर घेतो ना ती मनात लवकर मुरते. मनात एखादी गोष्ट घालायची असेल ना, मग ती पहिला मुखात आली पाहिजे. मुखात म्हणून सद्गुरूचा सिद्धांत आहे बघा, फार मोठा सिद्धांत आहे की जो मन जिंकेल जग जिंकेल. तर जो जीभ जिंकेल, कसं आहे ते, जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. जग जर जिंकायचं असेल त्याची सुरुवात जिभेने होते. हा आहे जीवन विद्येची दृष्टी. डोळ्यांकडे कसं पाहायचं, असं, कानांकडे असं, ह्याच्यात कचरा नाही घालून घ्यायचं. जिभेचं महत्व आपल्याला कळालं, तर असं पाहायचं या जिभेकडे. त्यानंतर गणपतीचं काय होतं, एक हात असा आहे ना,
आशीर्वाद देतो आणि दुसऱ्या हातात असा मोदक असतो ना, असा आशीर्वाद म्हणजे काय, आमचा गणपतीचा हात असा आणि आमचा देव काय आडवाच आमचा हात, कधी आमचा हात असा जातच नाही, असाच गणपती सांगत आहे की सतत देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट कर, ह्याच्यासाठी हा हात. दुसरा हातात मोद आहे. मोद म्हणजे काय, आनंद. मोदक म्हटला मोद म्हणजे काय, आनंद. म्हणजे आनंद देत राहा. छोट्या छोट्या गोष्टीतनं छोटी गोष्ट करावं लागतं. आनंद निर्माण करण्यासाठी फार पैसे खायला लागत नाही. म्हणून आता आनंद शब्दाला म्हणून सांगतो की ते बरेच लोक ना त्यांच्या जीवनामध्ये सेटल्ड आहेत. त्यांना काय पैशाची कमी नाही आहे, काय काय करायचं जीवनात काय नाही, बरेच सेटल्ड आहेत. म्हणजे आमचा संसार आता खूप सुखात झालाय, आम्हाला गरज नाहीये. तर आम्हाला एक गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे शांती, मनशांती पाहिजे ना, समाधान पाहिजे ना. तर सद्गुरू सांगतात की फार लॉजिकच वेगळं आहे. आम्ही जे करतो ते संसारातल्या माणसाला काय पाहिजे, मी ते सुख पाहिजे, बरोबर ना, सगळ्यांना इथं सुखी पाहिजे. आणि परमार्थातल्या माणसाला काय पाहिजे, देव पाहिजे. देव पाहिजे, आम्हाला ते सुख पाहिजे. आणि संसारातल्या माणसाला, परमार्थातल्या माणसाला देव पाहिजे. मुळात सुख आणि देव ह्या काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत, गोष्ट एकच आहे. तर संसारातला माणूस त्याला सुख म्हणून बघतो आणि परमार्थातला माणूस त्याला देव म्हणून बघतो. म्हणून सद्गुरू म्हणाले, आमच्याकडे म्हणूनच आम्हाला आमच्या लहान पोरांना शिकवलं जातं, आणि देव विठ्ठल विठ्ठल, देव देव, हे आता नाही करायचं. हे कधी करायचं, साठी झाल्यावर, हातात काठी आल्यावर. हे आता भानगडीत पडू नको बाबा या परमार्थाच्यात. असं म्हटलं तो पळालाच. तो काय या धुमकून बघत नाही. मग सद्गुरूने लक्षात आलं, अरे तरुण पोरं ह्याच्यापासून फार दूर पळत आहेत, फार दूर पळत आहेत. आणि ह्या नादात ना त्यांची जीवनं उद्ध्वस्त झालेत. त्यांचे कितीतरी लोकांना मार्गदर्शन नाही, काय नाही. काय सांगितले घरातल्यानी म्हणजे 60 वर्षापर्यंत परमार्थ हे असलं, विठ्ठल काय करायचं नाही. सगळं सद्गुरूंनी सिद्धांत मांडला. बघा, हा सिद्धांत एवढा क्रांतिकारक आहे. युवा असाल, तुम्ही तरुण असाल, तुमचं एवढा फायद्याचा आहे हा सिद्धांत. सद्गुरू म्हणाले, तुला वेगळं परमार्थ करायची गरज नाही. तरुण पोरं का घाबरतात परमार्थाला, कारण ते चित्र निर्माण केलेलं आहे ना परमार्थाचं, ते भयानक आहे. ते जर बघितलं ना, कुणालाही वाटत नाही की जाऊन तिथं बसावं. म्हणून सद्गुरू म्हणाले की तू वेगळा परमार्थ करायचा नाहीये. काय करायचा आहे, तुझा चालू असलेला संसार सुखाचा करणे म्हणजेच परमार्थ. वेगळा परमार्थच करायची गरज. म्हणून का आम्ही बसतो ना 32 वर्ष इथं. आलो असतो का हो इथं, नाही. आम्हाला कळालं की माझा संसार म्हणजे काय, मी स्टुडंट आहे, मला 1 नंबर करायचा हा माझा संसार आहे. मी बिझनेस करतो, टॉपचा बिझनेस करणं हा माझा संसार आहे. मोठं रिसर्च करणं. मी 18 वर्षाचा होतो, आम्ही ना जर्मनीतल्या कंपनीला बेळगाव मध्ये